चतुर्थ पाठ जो आहे संस्कृत क्लास CBSE 8वीचा त्याचा आपण अभ्यास बघतो आहे आणि आपण हे पार्ट्समध्ये बघणार आहोत. तर आता पहिले एकपदेनं उत्तरम लिखित. तर आपल्याला पॅरेग्राफ दिला जातो आणि त्याच्यातून शोधायची असतात उत्तरं, म्हणजे एक्झॅक्ट पॅरेग्राफमधून बघून आपल्याला नीट लिहायचं आहे. आता मला हे उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगते, मागे जाऊन प्रत्येकाला आपण शोधणार नाही आहोत. समाज दिनपत्रिका प्रतिष्ठता काहा. मग आपल्याला माहिती आहे की गोपबंधूंनी केला होता तो, मग गोपबंधू हे आन्सर येणार. कहा विचारलं आहे म्हणून गोपबंधू येणार. गोपबंधू कस्मे स्वभोजनम दत्तवान. मग तो जो भिक्षुक आलेला होता त्याला त्याने दिलं. इथे कस्मे म्हणजे चतुर्थी विभक्तीमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे म्हणून आपण लिहिणार भिक्षुकचं भिक्षुकाय. हे एकपदेने म्हणजे एका शब्दात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मरणासन्न कहा असित. आता कोण होता की त्यांचा पुत्र होता, मग आता गोपबंधूंचा पुत्र. मग गोपबंधू हे जे आहे उकारांत पुल्लिंगी आहे म्हणून त्याचं षष्टी म्हणजे गोपबंधूचा पुत्र म्हणून गोपबंधोः पुत्रः असाचा आन्सर येणार. गोपबंधू केन उपाधीना सन्मानित अभवत. मग कुठली होती उपाधी? उत्कलमणी. गोपबंधू कती वर्षांनी कारावासाम प्राप्तवान. म्हणजे 2 वर्ष त्यांनी झालं. मग कती वर्षांनी म्हणून इथे लिहायचं वर्षद्वयम. इथे आपण द्वौ लिहिलं तरी चालेल, पण आता ऑलरेडी त्या पॅरेग्राफमध्ये एक्झॅक्ट वर्षद्वयम असं त्यांनी शब्द मांडलेला आहे म्हणून आपण एक्झॅक्टली तसं पण लिहू शकतो. सो हे होती आपली एकपदेनं उत्तरं. धन्यवाद.